हेलो जी जी गुरु महाराज गुरु जी जी परम गुरु जी जी गुरु महाराज गुरु जी जी गुरु महाराज गुरु जी जी परम सद्गुरु जी जी गुरु महाराज गुरु जी जी गुरु महाराज गुरु रूप सगुण सुंदरा रूप सगुण सुंदरा रूप सगुण सुंदरा रूप
हे समोर म्हणतील त्यांना साथ देतील शिवभक्तप्रायण संजय पाटील आरळीकर। स्वरूप Sangha
सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने मज झाले समाधान शंकर हे नाम वदेजाची वाणी धन्य तोची प्राणी पुण्यवंत अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तिने दुर्जटी मित्र केला महादेव म्हणे संग लाभला महादेव म्हणे धरा संत संग तिने उमारंग ओळखिला शिवार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय दयादी सदाशिवा परब्रह्माद्व्यानंद वैभवा नमो तुझ देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जे अनुग्रहे वेदा पर शिव पर नवे तुझा महिमा साकार होण्यामा पूर्वीसी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगान जे कामर सर्वाहून तयास प्रेमे शरण मी अज्ञान तिमिरांधश ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलित तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः शिवक्षेत्र कुष्णूर येथे परबतेश्वर महाराजांच्या अशा कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातला आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचचार्यातील प्रथम गणना साष्टांग दंडवत करून महाक्रांतिकारी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली राष्ट्रगुरु तथा राष्ट्र संसद गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी माझे गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमुरेकर माझे कुलगुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तांडुरकर यांच्याही चरणी नतमस्तक होऊन व तसेच मला घडवलेले माझे मार्गदर्शक आमचे तानाजी महाराज कुष्णूरकर आता ह्यांनीच मला घडवलं आणि ह्यांच्याच पुढं बोलणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. सूर्याला अगरबत्ती दाखवण्यासारखं आहे तरी मी बोलण्याचा प्रयत्न करते. म्हणून इथे उपस्थित तुम्ही माझ्या कीर्तनाला सर्वजण आलात यासाठी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते. गावातील व पंचकृषीतून आलेली महिला व पुरुष मंडळ तुम्हा सर्व संत सज्जन मायबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन व तसेच गायनाचार्य मृदंगाचार्य पेटीवादक तुम्हा सर्व संत सज्जन मायबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मला घडवलेले माझे आईवडील यांच्याही चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करू. तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम रे घेऊनी तुझे नाम रे तुझे
सोमेश्वरांचं नामस्मरण करून आपण आपल्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू. शिवार म्हणून आजच्या प्रसूत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत महादेव प्रभूंचा. श्री संत महादेव प्रभू आपल्याला सांगू लागले, म्हणले बाबांनो, आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, पण या जन्माला वाया घालायचं नाही. एका भक्ताने महादेव प्रभूंना प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर महादेव प्रभू देऊ लागले. याचं विश्लेषण आपण अभंगाचं चिंतन करत असताना पाहू. संत म्हणतात बाबांनो, भक्ती करा, पण कशी करा? प्रेमयुक्त भक्ती करा. प्रेमाने, अंतःकरणाने आपल्या शरीरातल्या प्रत्येक इंद्रियापासून आपण भक्ती केली पाहिजे. आपल्याला संतांनी नवविधा भक्ती सांगितली, 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम शंभू स्मरणम पाद सेवनम अर्चनम कीर्तनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. एवढ्या प्रकारची भक्ती सांगून सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण एकही भक्ती करतो का? करत नाही. आपल्या गावामध्ये एवढा सुंदर महादेव आलेले आहेत. पर्वतेश्वर महाराज इथे पावन झालेले आहेत, पण आपल्याला त्यांची भक्ती करायला सुद्धा वेळ मिळत नाही. अहो, मिश्रा महाराज सांगतात, 1 लोटा जल सब समस्या का हल. आपण जर दररोज 1 लोटा जल आणून जर या महादेवाच्या पिंडीवर टाकाल तर आपल्या जीवनातले सगळे संकट दूर होतील, सब समस्या हल होतील. सगळे समस्याचा एक ना एक उपाय निघलच. पण आपल्याला एवढं करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. तर वेळ जर एवढ्यासाठी मिळत नसेल तर आपल्याला जन्माला येऊन काही फायदा नाही. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. आपली भक्ती वरवर भक्ती असते. आपली भक्ती ही वरवर भक्ती असते, दिखावी भक्ती असते. आपलं देवघर सुद्धा कुठं असतं? किचन रूम मध्ये. जसं आपण पूजेला बसणार तेवढ्या गॅसवर दूध, जसं आपण त्या लिंगावर पाणी टाकणार तेवढ्यात साखरपती, जसं आपण मंत्र म्हणणार, जप करणार तेवढ्यात तो चहा होतो. पुस. आपण बसतो का जागेवर? बाबा छान झालं म्हणून बसतो का? नाही, गपकन उठून गॅस बंद करतो. हीच आपली भक्ती आहे का? अहो, ज्या वेळेस महादेव प्रभूंच्या हातामध्ये इष्टलिंग यायचा त्यावेळेस महादेव प्रभूचं सर्व काही लक्ष हे त्या लिंगाकडे असायचं. आपलं असतं का? नसतं. का नसतं? कारण आपली भक्ती ही वरवर भक्ती असते, आणि वरवर भक्ती केल्याने देव प्रसन्न होईल का? होणार नाही. अहो, आपल्याला एवढा सुंदर देह मिळालेला आहे, म्हणून हा देह आपण झिजवायचा. पण कशासाठी? भगवंताच्या नामचिंतनासाठी. अहंकार हा माणसाला मागे आणतो. अहंकारामुळे कंस गेला, रावण गेला. कशामुळे? अहंकारामुळे. नोहे तर काही क्षणासाठी आपल्या पृथ्वी मातेला अहंकार आला होता. पृथ्वी माता म्हणू लागले, मै बडी. एवढं म्हणताच तिथे शेष नागराजा प्रगट झाले आणि म्हणू लागले, तू काहे की बडी, तू तो मेरे माते पे खडी. शेष नागाच्या डोक्यावर पृथ्वी आहे. पृथ्वी मातेला अहंकाराला घालवलं कोणी? शेष नागाने. आता शेष नागराजाला अहंकार आला. शेष नागराजा म्हणू लागले, मै बडा असं म्हणताच लागलीच तिथे भगवान शंकर प्रगट झाले आणि म्हणू लागले, तू काहे का बडा, तू तो मेरे गले में पडा. तू तर माझ्या गळ्यात आहेस, मग तू कुठला मोठा? दुजे स्तंभावरी वानरी. अशी कथा झाली. आता भगवान शंकराला अहंकार आला. भगवान शंकर म्हणू लागले, मै बडा. लागलीच तिथे रावण प्रगट झाला. म्हणू लागला, तू काहे का बडा, तेरा कैलास पर्वत उघाड के मैंने खडा. म्हणजे रावण गेला कैलासावर आणि तिथून आत्मलिंग घेऊन आला.
तू आलो तुझ्या कैलास पर्वतवर, मी आत्मलिंग घेतलो आणि सुरक्षित वापस आलो. मग तू काहे का बडा? आता रावणाला अहंकार आला. रावण म्हणू लागला, अहंकार हा दुस्तर, म्हणून अहंकार हा माणसाला कधीच येऊ देऊ नका. बघा आता रावण म्हणाला, मै बडा मै बडा मै बडा असं म्हणताच तिथे श्रीराम प्रभू प्रकट झाले आणि म्हणू लागले, तू काहे का बडा? तू मेरे एक बाण से उडा. तू तर माझ्या एका तीराने तुझा वध झाला, म्हणजे तू कोणता मोठा? आता रामप्रभूला अहंकार आला. रामप्रभू म्हणू लागले, मै बडा मै बडा मै बडा असं म्हणताच तिथे हनुमानजी प्रगट झाले आणि म्हणू लागले, तू काहे का बडा? तू तो मेरे हृदय में पडा. म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे? तर भक्त आहे. म्हणून आपणही भक्ती केली पाहिजे. कोणता भक्त? भक्तीत जेवणारा नाही बरं का, भगवंताची भक्ती करणारा भक्त. पण आपल्याला एवढा कटाळा आहे. एका गावामध्ये मी गेले होते, एक म्हातारी, तिला काय माहितीच नव्हतं देव काय असतो, वंश काय असतो, धर्म काय असतो, तिला काहीच माहीत नव्हतं. कारण तिला काही देवानं कमीच पडू दिलं नव्हतं. 7 पिढ्याला पुरल एवढी संपत्ती तिच्याकडे होती. आता म्हणली सप्त्याचा पहिला दिवस आहे, छोट्या बाळाचं कीर्तन आहे, जावं. आली, झालं, माझ्या पुढे येऊन बसली. गुरु महाराज गुरु, तिनं केलं घुरायला सुरू. बिचारी अशी झोपली अशी झोपली अशी झोपली. मला पण लई बरं वाटलं, कारण कीर्तनात झोपणाऱ्याच्या मरून पोटाला जाऊ. झोपली 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 आणि कीर्तन झालं, मला येऊन घटली. म्हणली, माय तुझं कीर्तन मला लई आवडलं, लई आवडलं, लई आवडलं. मी मला, आजी तुम्हाला काय आवडलं? अभंगाचं निरूपण आवडलं, अभंगातली चाल आवडली का, अभंगाचं चिंतन आवडलं, काय आवडलं ते काय मला माहिती नाही, पण तुझं कीर्तन लई आवडलं. बरं अभंग कोणता घेतला होता? मला विचारू नको, ते काय मला माहिती नाही, पण तुझं कीर्तन लई आवडलं. मी लास्टला रागावून विचारलं, सांगता की नाही माय काय आवडलं? ती म्हणली, बाई घरी झोपण्यासाठी मला 2-2 गोळ्या घ्याव्या लागतात, पण जसं इथं आलो, जसा तू सूर लावला तसा माझा डोळा लागला, म्हणून तुझं कीर्तन मला लई आवडलं. असं इथं कोणी नाही ना? नाही, सगळे टकाटका माझ्याकडे बघतात. शिवार म्हणून भगवंताच्या नामाचा आपल्याला कटाळा करू देऊ नका, कारण ह्याच्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. बघा, नोट ही कागदाचीच असतात, पण प्रत्येक कागद हे नोट असतं का? हिर हे कोळशातच खाणी सापडतात, पण प्रत्येक कोळसा हिरा असत नाही. त्याच पद्धतीने साधू संत हे कुठून आकाशातून पडतात का? नाही, तेही आईवडिलांच्याच पोटी जन्माला येतात. पण प्रत्येक माणूस हा संत असत नाही. का संत असत नाही? कारण आपण त्या पद्धतीने आचरणच केलं नाही. आज प्रत्येक माणूस जर संत असला
तर आम्हाला इथं भजन करायची गरजच लागली नसती. टाळ झिजले, किलोचे टाळ छटाकावर आणले, टाळ झिजले, मृदंग फुटला, पेटी बदलली, दुसरी आणली. पण आपणही बदललो, पण परिवर्तन काहीच घडलं नाही. आणि कसं घडल? कारण जे शिवभक्त भक्ती करतात त्यांच्याच पोटी रत्न जन्माला येतं आणि त्यांच्यावर तसेच संस्कार पडतात. म्हणून आपण सतत भक्तीमध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. आहो, श्री संत लक्ष्मण महाराजांचे आई वडील, महादेव प्रभूंचे आई वडील हे सदैव भक्तीमध्ये व्यस्त राहायचे. म्हणूनच त्यांच्या पोटी श्री संत महादेव प्रभूंचा जन्म झाला. सतत भगवंताच्या भक्तीमध्ये व्यस्त राहायचे. कुणाचे आई वडील? महादेव प्रभूचे. म्हणून आपण एक वेळेस हातवर करून भजन करू. भजवन शंकर सदा शिवा, पार्वती वल्लभ माधवा. सतत भगवंताच्या नामामध्ये भजवून राहायचे. कोण? महादेव प्रभूंचे आई वडील. हळूहळू महादेव प्रभू तारुण्यामध्ये पदार्पण करू लागले आणि तेवढ्यात काय झालं तर आपलं ही मन संसाराकडे वळू लागलं. म्हणून लास्टला महादेव प्रभू कंटाळले संसाराला आणि म्हटले आता संसार करायचा नाही, आता संसार सोडायचं आणि संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन राहायचं. आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेले आणि संतांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याची फलश्रुती अशी झाली, महादेव प्रभूंनी हजारो अभंग लिहिले, लाखो अभंग लिहिले आणि त्याचपैकी आपण हा सेवेला घेतलेला अभंग आपण चिंतन करतो तोही कोणाचा अभंग आहे? महादेव प्रभूंचा. म्हणून आपणही अशी काहीतरी आपली कीर्ती ठेवून गेली पाहिजे. म्हणून सतत आपण भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. नाम चिंतन केल्याने काय होतं? आपल्याला काय भेटतं? काय दिसतं? तर अभंगाचं पहिलं चरण. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिलं, 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 सगुण स्वरूप
प्रभू अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने मज झाले समाधान. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले. ज्या वेळेस एका भक्तांनी महादेव प्रभूला प्रश्न विचारला होता, मला देवा आमच्याकडं भरपूर संपत्ती आहे पण आम्हाला काही समाधान प्राप्त झालं नाही, मग तुम्हाला समाधान कसं प्राप्त झालं? त्यावेळेस महादेव प्रभू सांगतात, मी सगुण रूप पाहिलो. कसं पाहिलो? दृष्टीने पाहिले. मी सगुण रूप पाहिलो. कसं? दृष्टीने पाहिलो. आणि एक लक्षात घ्या, सगुण रूप हे संतांचं, निर्गुण रूप हे भगवंताचं. साक्षात आपण निर्गुण रूप पाहू शकत नाही. सगुण रूपाच्या माध्यमातूनच आपल्याला निर्गुण रूपाची प्राप्ती करायची आहे. आणि त्या प्राप्तीसाठी आपल्याला काय करावे लागेल? भगवंताची भक्ती, भगवंताचं नामचिंतन. एवढंच नाही तर भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे आपल्याला कशाची प्राप्ती होते? तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून ज्यांना ज्यांना मोक्षाची प्राप्ती करायची आहे ते भक्ती करा, भगवंताचं नामचिंतन करा. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय कलियुगा माझे भजन, कलियुगा माझे भजन, कलियुगा माझे भजन, कलियुगा माझे भजन, हृदय शंकर साठवावा. आपल्याला हृदयात शंकर आला पाहिजे, साठवणं आला पाहिजे. ते कशामुळे येतं? तर कलियुगामध्ये, या युगामध्ये आपण भजन केलं तरच आपल्याला ते भगवंताची प्राप्ती होते. पण आपल्याला एवढा कंटाळा आहे की आपण भजन मात्र करत नाही. आणि भजन न करण्याने काय होतं? अहो, रुद्र वाचू नका, पंचाक्षरी जपू नका, निदान शिवशिव तरी म्हणा. आपल्या अंगणात येणारी चिमणी सहजपणे चिवचिवच्या रूपात शिवशिव म्हणते, पण आपण सकाळी उठल्याबरोबर काय म्हणतो? चहा चहा म्हणतो. आता आपण चहा चहा म्हणणारे आपण श्रेष्ठ का चिवचिव म्हणणारी चिमणी हो? चिमणी. आणि शास्त्र असं सांगतं, या जगामध्ये सर्वात मोठा प्राणी कोणता? सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता? तर हा मानव. मग आपल्याला एवढं सुद्धा कळत नाही की सकाळी उठल्याबरोबर काय म्हणावं. शरीरामध्ये इष्टलिंग धारण केल्याने काय होतं? तर आपलं शरीर शुद्ध होतं. भगवंताचं नाम जपल्याने काय होतं?
आपली वाणी शुद्ध होते आणि भगवंताचं सतत नाम चिंतन केल्याने काय होतं तर आपलं संसारामध्ये संसार चिंतनामुळे आपलं तिकडे गेलेलं मन भगवंताच्या जवळ येतं, भगवंताची भक्ती करू लागतं. या संसारामध्ये काहीच पडलेलं नाही. कुणाचा संसार धन्य असतो? धन्य तयाचा संसार, 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 धन्य तयाचा जिथे गजर भांडणाचा आपला संसार कसा जिथे गजर भांडणाचा सतत भांडण. आता आमच्या संसारातलं जर भांडण सांगून बसलं ना तर रात्र पुरणार नाही. कुणाचा संसार धन्य? धन्य तयाचा संसार जिथे गजर नामाचा, कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी. म्हणून धन्य कुणाचा संसार? ज्याच्या संसारामध्ये नामचिंतन आहे. धन्य तयाचा संसार जिथे गजर नामाचा. आता एवढं सांगून सुद्धा आपल्याला संतांनी आयत खाऊन बसायला सांगितलं का? घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव. उद्योग करा, कर्म करा, कष्ट करा आणि त्यासोबत भगवंताचं नामचिंतन करा. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगून सुद्धा आपल्याला कळत नाही. नेमकं मी काय करू? लसला एका भक्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रश्न विचारला, मला देवा सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. नेमकं मी काय करू? कारण भक्ती करू का मी माझं पोट भरू? काय करू? तेव्हा तो भक्त अजून विचारतो, देवा भक्ती म्हणती चाल पुढे, संसार मानतो येई कडे, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. नेमकं मी काय करू? कारण भक्ती म्हणते चाल पुढे आणि संसार म्हणतो इकडे ये. तुझी लेकरं आहेत, तुझी बायको आहेत, तू सोडून जाऊ नको, इकडे. आता मी काय करू? लसला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उत्तर देतात. म्हणतात, बाबांनो घाबरायची गरज नाही. भक्ती करून जो पोट भरेला, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेला. वीरा मानवा तू नको घाबरू, मानवा नको घाबरू. आता म्हणायचं नाही सांगा मी काय करू.
कारण आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उत्तर दिलेले आहे, मला वेड्या मारावा तुला घाबरायची गरज नाही, कारण हा भक्तीचा मार्ग कसा आहे, मार्गनिका 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 मनमत मारी तसे हका नका जाऊ आड अटे खोटे सर्व उपाय, आडमार्गाने जायचं नाही, धुपट मार्गनिका निश्चित गंतव्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, कारण हा भक्तीचा मार्ग सोपा आहे, अवघड नाही, आणि या मार्गाने जो निघाला ना नक्की त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जोपर्यंत मी कोण आहे आपल्याला हे कळणार नाही तोपर्यंत हा मार्ग आपल्याला सापडणार नाही, देव आपल्याला दिसणार नाही. एक भक्त महाराजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज देव आहे का नाही? महाराज म्हणले, देव आहे. कुशनूर या गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या पिंडीमध्ये देव आहे. तू दररोज त्यांच्याजवळ जात जा आणि भगवंताचं नाम चिंतन करत जा. शास्त्र असं सांगतं, देवाला जाताना नुसतं हाताने जायचं नसतं, म्हणून तो व्यक्ती, तो भक्त एक मूठ तांदूळ घेऊन जायचा, महादेवाच्या पिंडीवर टाकायचं, महादेवाला नैवेद्य दाखवायचं आणि महादेवाचं गुणगान करत बसायचं. असंच चालत राहिलं. एका दिवशी हळूस एक उंदीर आलं आणि महादेवाच्या पिंडीवर चढून उंदीर काय खात होतं? तांदूळ खात होतं. आता त्या भक्ताच्या मनामध्ये प्रश्न पडला, आता या पिंडीमध्ये देव आहे का उंदरामध्ये देव आहे? धावत धावत महाराजाकडे गेला, म्हणाला, महाराज आता कुठं आहे देव? महाराज म्हणले, उंदरामध्ये आहे. दररोज उंदराची पूजा करायचा, उंदराला नैवेद्य दाखवायचं, उंदराचं गुणगान करत बसायचा. असंच चालत राहिलं. एका दिवशी त्या उंदराला मांजराने पाहिलं, मांजराने उंदराला मारलं. आता कोणामध्ये देव आहे? आता मांजरामध्ये, असं सांगितलं. आता तो भक्त दररोज मांजराची पूजा करायचा. एका दिवशी मांजराला कुत्र्याने पाहिलं. कुत्र्याचं मांजराचं जमतं का हो? ज्या पद्धतीने सासू सुनायचं जमत नाही त्या पद्धतीने कुत्र्याचं मांजराचं जमत नाही. कुत्र्यानं मारलं मांजराला. आता भक्ताच्या मनामध्ये प्रश्न पडला, आता मांजरामध्ये देव होता का कुत्र्यामध्ये आहे? संतांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं आता कुत्र्यामध्ये आहे. एका दिवशी काय झालं, त्याची बायको पीठ चुरत होती. ते कुत्रं आलं आणि भस्कून पिठात तोंड घातलं. बायकोला आला असा राग, काठी घेतली आणि कुत्र्याच्या डोक्यावरच हाणलं. कुत्रं वरी गेलं. कुठं? वरी.
आता तो भक्त दररोज यायचा, बायकोला म्हणला आता तू कोणताच काम करू नको, कारण महाराजांनी सांगितलं आता देव तुझ्या बायकोमध्ये, आता तुला काम करायची गरज नाही, तू पाटावर बसून राहा, मी तुझी पूजा करान, तुझी गुणगान गाईन, तुझी आरती करल, तुला नैवेद्य दाखवेल, तुला काहीच काम करायची गरज नाही. खुश होऊ नका महिला मंडळ, पुढे अजून गोष्ट आहे बरं का. असंच दररोज चालत राहिलं, बायकोची आरती, बायकोची पूजा, बायकोचं सगळं. एका दिवशी त्याला आला असा राग, एवढे दिवस झालं मी भक्ती करतो पण मला अजूनही देव दिसला नाही. त्याला आला असा राग, त्याने घेतली काठी आणि निघाला बायकोच्या मागं. बायको गेली, पळून गेली नाही, डायरेक्ट वरीच गेली. आता तो भक्त महाराजाकडे गेला आणि म्हणाला महाराज आता देव कुठं आहे. महाराज म्हणू लागले देव तुझ्यापासून काय दूर नाही, तुझ्यापाशीच देव आहे, पण तुला काय अजून कळाला नाही. म्हणून आपल्यापासून देव दूर नाही, आपल्या अंतःकरणामध्येच देव आहे. आणि ज्याच्या अंतःकरण पवित्र राहतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठलेच विकार भरलेले नसतात, त्याच्याच अंतःकरणामध्ये देवाचं सदैव वास्तव्य आहे. आणि नाम घेत चला, कारण नाम हे कसं आहे, स्वर्गीचे अमृत फिके नामापुढे. स्वर्गातलं अमृत सुद्धा या नामापुढे फिका आहे. नाम गोड, नाम कसं आहे, गोड आहे. नाम गोड, 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 नाम नाम हे गोड आहे. आता नाम किती घ्यावं, किती त्याची तुलना करावी, जितकंही नामाचं महत्त्व सांगेल तितकं कमीच आहे. कारण नाम हे कसं आहे, नाम हे गोड आहे. जितकं आपण त्याला चिंतन कराल नामाचं, तेवढाच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून आपण सतत भगवंताचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे. बघा, जिथं आजच्या काळामध्ये जिथे सगुण आहे, गुण आहे, तिथे सुंदरता नाही, आणि जिथे सुंदरता आहे तिथे गुण नाही. तर बाबा, तुम्ही जर मुलगी बघायला गेला तर तुम्ही त्यांचं काय पाहता, सुंदरता का सगुणता? सुंदरता. कारण आजच्या काळामध्ये सुंदरतामध्ये सर्व आहे, पण जिथे सुंदरता आहे तिथे सगुणता नाही, आणि जिथे सगुणता आहे तिथे सुंदरता नाही. पण भगवंत एक मात्र असा आहे जिथे सगुणताही आहे, सुंदरताही आहे आणि दयाळूपणाही आहे. ईश्वर हा कसा आहे, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यवान आहे. म्हणून या भगवंताची आपण सतत भक्ती केली पाहिजे. भक्ती केल्याने काय होतं, तर अभंगाचं दुसरे चरण. शिव शिव नाम शंकर नाम, शंकर नाम
चरणामध्ये सांगतात, शंकर हे नाम वदे ज्यांची वाणी, धन्य तोची प्राणी पुण्यवंत. जो भक्त, जो व्यक्ती, जो जीव शंकर हे नाम वदतो तो कसा असतो? धन्य तोची प्राणी पुण्यवंत, तो धन्य असतो. पण आपण नाम वदतो का? नाही. आपण संसारामध्येच गुंतलेलो आहोत. पण संसार हा काय बरा नाही. संसारात कोणाचं चालत नाही. आणि महत्वाचं म्हणजे बायको पुढं कोणाचं चालत नाही. कसं झालं महाराज? आता बाल प्रतिपदा आली. पाडव्याच्या दिवशी नवरा हा बायकोला ओवाळतो. ओवाळतो का? नाही. बायको हे नवऱ्याला ओवाळते. कोणाला? बायको हे नवऱ्याला ओवाळते. कशासाठी? गिफ्टसाठी का? नाही. नवऱ्याचं आयुष्य वाढावं यासाठी बायको नवऱ्याला ओवाळते. पण काही लोकांच्या घरामध्ये बायको विसरून जाते की आज बालप्रतिपदा आहे. तुम्ही रागवायचं नाही. तुम्ही म्हणायचं, ए प्रतिपदा तुला ओवाळायचं नाही का? बायकोलाच म्हणायचं, प्रतिपदा तुला ओवाळायचं नाही का? तिनं जर काही उत्तर दिली नाही तर रागवायचं नाही. देवघरात जायचं, टाट घ्यायची, दिवा ठेवायचा, सगळं टाटाचं साहित्य मांडायचं, देवळीत ठेवायचं ताट आणि आपली मुंडी हलवून घ्यायची. कारण इथे कोणाची चालेना. बघा कसं झालं महाराज, आम्ही गेलो एका महाराजांच्या घरी. मस्त बसला होता. तेवढ्यात त्याची बायको आली आणि म्हणाली, अहो भांडे
महाराजाला महाराजाची बायको म्हणाली. काय भांडे घासून घ्या. महाराज म्हणले काय समजलीस काय तू? तू काय मला माईक घेऊन बोंबलत फिरणार समजलीस का? माझ्या हिशोबाने वागायचं, माझ्या पद्धतीने वागायचं, माझ्या पुढे कोणाचं चालत नाही. उपाचे रे माझ्या हिशोबाने वागायचं असं म्हणला. आणि मला मी आधी कपडे धुणार मगच भांडे घासणार. कारण इथे कोणाचे चाले ना महाराज. बायाच्या तोंडाला लागायचं नाही. ती जसं म्हणलं तसं वागायचं. आणि भगवंताचं नामचिंतन सुद्धा करायचं. कारण जो प्राणी शंकर हे नाम वदतो तो प्राणी कसा होतो तर पुण्यवंत होतो, धन्यवंत होतो. आणि या कामासाठीच भगवंताच्या नामचिंतनासाठीच मिळालेला मनुष्य जन्म. या संसारामध्ये काहीच पडलेलं नाही. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची विश्वामध्ये अनेक जीव आहेत, पण अनेक जीव असताना सुद्धा सर्वात जास्त किंमत कोणाला जर असेल तर तो म्हणजे मानव जीव. बघा, एका गावामध्ये म्हणजे याच गावामध्ये एक म्हातारी आणि एक म्हातारं राहत होतं. म्हातारं रोज म्हशी सोडायला जायचं. म्हातारं गेलं म्हशी सोडायला. त्याच्या नातानं त्याला स्क्रीन टचचा मोबाईल घेऊन दिला होता. यमयच 80 वर्षाचं म्हातारं. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं काय ऐकावं? शिवपाठ ऐकावं, भजन ऐकावं, प्रवचन ऐकावं, कीर्तन ऐकावं. म्हातारं गाणं ऐकत होतं. कोणतं? आमदा लगीन करावं पाहिजे. कोणतं गाणं ऐकत होतं? आमदा लगीन करावं पाहिजे. असंच आमचे ज्ञानू काका तिथून चालले होते. ते म्हणले, अरे हे म्हातारं तर कृष्णूरचं आहे, याला मी चांगलंच ओळखतो. ते गेले, हळू एका कानातलं हेडफोन काढलं आणि आपल्या कानात घातलं. म्हातारी ये अशी गाडीला किक मारली, निघाली म्हातारीकडं. म्हणाले, आजी आपलं म्हातारं बिघडलं. आजी म्हणाली, काय झालं? आपलं म्हातारं ऐकते. काय ऐकते? शिवपाठ अजिबातच नाही. कोणतं भजन नाही, प्रवचन नाही, कीर्तन अजिबातच नाही. म्हातारं गाणं ऐकते. कोणतं? आमदा लगीन करा पाहिजे. असं येऊ दे म्हाताऱ्याला. आता कुशनूर गावातली म्हातारी म्हणले की पदरच खवला. बिचारा आलं म्हातारं घरी. त्याला काहीच माहित नव्हतं. म्हणलं, पप्प्याची माय थोडं चहा करतीस का? देऊ तुम्हाला चहा? कोणतं गाणं ऐकत होता? नाही ग, ते चुकीनं लागलं होतं. चुकीनं कसं लागते? जाताच्या आता माझ्या घरातून निघून जा. आता म्हातारीला वाटलं जाऊन जाऊन म्हातारं कुठंपर्यंत जाणार. म्हातारीने घेतली की पिशवी, निघाला तरा. आता म्हातारीच्या डोक्यात प्रश्न आला, हे जर म्हातारं गेलं तर उद्या मशा कोण सोडणार? म्हातारीच्या डोक्यात वेगळाच प्रश्न. म्हातारी म्हणाली, यानं जर गेला तर उद्या मशा कोण सोडणार? म्हातारी म्हणाली, अहो खरंच चालला का? हो मी चाललो सोडून, परत येणार नाही. आता म्हातारीला कळलं याला काही शुद्ध भाषेत सांगून उपयोग नाही, कारण याच्या डोक्यामध्ये गाण्याचा भाड बसलेला आहे. ती म्हणाली,
जाना नहीं, परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के, मुझे छोड़ के. आता म्हातारी एवढं सुद्धा म्हणाली, पण म्हातारी काही यायला तयारच नको. म्हातारी म्हणाली, तुम्ही चाललाव मला सोडून, अग्निदेवा पुढे घेतलेली शपथ तुम्ही मोडताय, देवाकडे पुढे घेतलेली शपथ तुम्ही मोडताय, चाललाव मला सोडून. हो चाललो मी, येणार नाही. आता म्हातारीने दुसरं कडवे घेतलं. हर पल मेरी याद में तड़पाएगी, मैं जागूंगी नींद तुम्हें ना आएगी. आता म्हातारी एवढं सुद्धा म्हणाली, पण म्हातारं काय येईना. म्हातारी म्हणाली, तुम्ही तरुणपणी माझं मनावर घेतलं नाही, म्हातारपणी घेता. म्हातारा म्हणाल, तू तरुणपणी कुठं मला एवढं बोलीस, म्हातारपणी बोलतीस होय, मी चाललो सोडून. आता म्हातारीला कळालं, म्हातारीच्या डोक्यामध्ये रानूमंडळ घुसलेलं आहे. म्हातारी म्हणाली, आ आ आ तेरी ही मेरी, तेरी मेरी, तेरी मेरी कहाणी. एवढं म्हणलं, म्हातारं पळतच आलं. आता म्हणाल, तुला सोडून कुठं जाणार नाही. याचं तात्पर्य असं आहे, आपण केलेली प्रतिज्ञा ही जास्त वेळ टिकत नाही. अहो, ज्या पद्धतीने त्या म्हातारीच्या डोक्यामध्ये गाण्याचा फॅड बसलेला होता, त्याच पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये या भगवंताच्या नाम चिंतनाचा फॅड बसलेला पाहिजे. म्हणून एक वेळेस आपण वरात करून, टाळी वाजवून भगवंताचं मुखाने नामस्मरण करू. बोला शंकर भोला. महिला मंडळ कुष्टूर त्यांना साथ देतील शिवभक्तपरायण किशनराव पाटील दापशेडकर. डॉक्टर साहेब. स्वरूपा दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूपा दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूपा दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूपा दृष्टीने पाहिले.
जीवानी शंकर हे नाम मध्ये ज्याची वाणी शंकर हे नाम मध्ये ज्याची वाणी शंकर हे नाम मध्ये ज्याची वाणी उत्तरार्धाकडे वळू आणि उत्तरार्धाकडे वळत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, संगतीनेच माणूस घडतं आणि संगतीनेच माणूस बिघडतं. आता घडायचं आहे का बिघडायचं आहे हे आपल्या हातामध्ये आहे. तुमची जर एखादी भांडखोर मैत्रीण असेल, तुम्ही जर तिच्या बाजूला जाऊन बसला, हे अख्ख्या गावाला माहिती आहे ती भांडखोर आहे म्हणून, तुम्ही जर तिच्या बाजूला जाऊन बसला तर पाहणाऱ्यांचा गैरसमज काय होतो, ही पण तशीच असेल. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागतोच, गुण लागतोच. म्हणून संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. ओम नमः शिवाय. संगती करावी
सज्जन माणसाची केली पाहिजे. आपण जर दुर्जन माणसाचं केलो तर आपल्याला देव हा ओळखता येत नाही. म्हणून सदैव आपण सज्जन व्यक्तीचीच संगत केली पाहिजे. आणि देवाला जर आपला मित्र करून घ्यायचा असेल तर आपल्याला अगोदर भक्त व्हावं लागेल. कारण देवाचा भक्त हाच देवाचा मित्र असतो. म्हणून आता भक्त होण्यासाठी काय काय लागतं? भक्त होण्यासाठी काहीच लागत नाही. तुम्ही भक्ती करा, तुम्ही भक्त झाला. आता मित्र होण्यासाठी काय लागतं? तर देवाचा भक्त हाच देवाचा मित्र असतो. म्हणून सदैव आपण देवाची भक्ती केली तरच आपल्याला देव ओळखता येतो, देव भेटतो. आणि याच्यासाठीच आपण या जन्माला आलो. म्हणून महादेव प्रभू अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, अनंत जन्म अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी त्याने दूरजटी मित्र केला. दूरजटी मित्र कोण करतो? ज्याचं अनंत जन्माचं सुकृत असतं. अहो, आणि सगळ्यात मोठं जर कोणते असेल तर आपले गुरु आहेत. कसं तर ज्या वेळेस भगवान विष्णूने भगवान शंकराला प्रश्न विचारला, म्हणले बाबा रे देवा शंकरा, जशी जशी भक्ती वाढत चालली माझी तसे तसे देवही वाढत चालेत. असा एकच देव सांगा ज्यामध्ये सर्वच देव आले. त्यावेळेस भगवान शंकर सांगतात, तुम्ही गुरुची पूजा करा, गुरुचं नाम चिंतन करा. 36 कोटी देव हे गुरुमध्ये सामावलेले आहेत. त्यापेक्षाही अधिक देव या गुरुमध्ये सामावलेले आहेत. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे, गुरुचीही केली पाहिजे आणि देवाचीही आपण भक्ती केली पाहिजे. आता एवढं सांगून सुद्धा आपल्याला कळत नाही की कोण मोठं. आपला भास आहे, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. आदी नमस्कार, आदी नमस्कार कुणाशी करावा. मला भासतो सद्गुरु थोर वाटे, दयाचा प्रसाद शिवसाब भेटे. पार्वती शिवाय महादेव. घ्या प्रसाद, मिळाला का प्रसाद?
मिळेल कधी, जेव्हा तुम्ही भगवंताचं नामचिंतन कराल. म्हणून श्री संत महादेव प्रभू अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, महादेव म्हणे धरा संत संग, महादेव म्हणे धरा संत संग, महादेव म्हणे धरा संत संग, महादेव म्हणे धरा संत संग,
श्री संत महादेव प्रभू अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, महादेव म्हणे धरा संत संग, तेने उमारंग ओळखिला. संतांची संगती धरल्यामुळे काय होतं तर उमारंग आपल्याला ओळखायला लागतो. जाता जाता एवढं सांगते, व्यसन कोणी करू नका आणि आपल्या आईवडिलांना कोणी बाहेर काढू नका. आई म्हणजे काय असते? गोठ्यातली गाय असते, वासुराची माय असते, दुधावरची साय असते, लंगडाचा पाय असते. आई असते सिदोरी, आपल्या नेत्राचे दिवे करते, हाताचा पाळणा करते, राब राब राबते. लेकराने अंथरूण ओलं केलं तर त्या ओल्या जागेवर स्वतः निसते आणि लेकराला कोरड्या जागेवर टाकते. 32 धारा दुधाचा पाजणारी ही आईच असते. आई काय करते? 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं आपल्या पोटात झेलते आणि तुम्हा आम्हाला जन्म देते. आज तुम्ही त्याच आईला घराच्या बाहेर काढता, उलटं बोलता. एक बार आई गेल्यावर तुम्ही या जगाचे राज्य व्हाल, पण आईच्या प्रेमासाठी तुम्हाला भिकारी व्हावंच लागेल. कारण सबसे बडी है माँ अगली, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ पगली, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ पगली, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगली, सबसे बड़ी है माँ. एक बार जर का आई गेली तर ती परत मिळणार नाही. अरे कौन सी है चीज जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है यहाँ, मगर माँ नहीं मिलती, मगर माँ नहीं मिलती. एक बार गेल्यावर सगळं काही आपल्याला परत मिळेल, पण आई बाप हे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करा. बाप म्हणजे काय असतो? जो बाप रानात अनाथ उन्हावरात राबला, हाडाची काढा केली, रक्ताचा पाणी केला, रात्रीचं दिवस केलं, एवढा कष्ट करून आपल्यासाठी 1-1 रुपये जमा करून आपल्या शाळेची फीस भरली, आपल्या बनानीची चाळी झाली पण तमा केली नाही. माझ्या ताईला ड्रेस घ्यायचे, चप्पल फाटली तर सुती शिवून लेवली, धोतर फाटला तर कमरेपर्यंत खचून लावलं. माझ्या दादाला ड्रेस घ्यायचे. आता दिवाळी आली, उभ्या दिवाळीच्या सणात बाप फाटक्या ड्रेसावर राहिला, फाटक्या कपड्यावर राहिला, पण कोणाला सांगितलं नाही. लेकरांची खुशी बघूनच त्याला खुशी होऊ लागली. तो असतो बाप. बाप आपल्याला कळत नाही. ज्या दिवशी बाप जातो त्या दिवशी आपल्याला बाप कळेल. वाटून घेण्यात आले. आई छोट्याच्या ओट्यावर, बाप मोठ्याच्या ओट्यावर बसला. टुकू टुकू एकामेकाकडे बघतात, पण बोलायची तमा नाही. बोलाय गेला तर सुना म्हणतात एवढे म्हातारे झाले पण चुगल्या करायचं काही सोडले नाही. तेव्हा म्हातारं म्हणतं, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटते मला सांगण्याची. हक्काची बायको आहे, लग्न करून आलेली बायको आहे, पण बोलायची मात्र तमा नाही. ज्या वेळेस म्हातारं म्हणू लागलं, ज्या वेळेस 4 पत्राची एकच खोली होती, त्या 4 पत्राच्या एक खोलीमध्ये 4 मुलांना वाढवलं. आज त्या 4 मुलांचे 4 बंगले आहेत, पण एकाही बंगल्यामध्ये आई बापाला सन्मानाचं जगणं नाही. आपल्याला आता बाप कळणार नाही. ज्या दिवशी बाप जाईल त्याच दिवशी आपल्याला बाप कळल. बाप काय असतो? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामती हसू जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई
दिवशी बाप गेला, शेजारचे पोरं जेव्हा आपल्या बाबाला बाबा म्हणून हाक मारतील त्यावेळेस आपल्याला कळेल की बाप काय असतो. आई आपल्या लक्षात राहते, आई आपल्याला 1 रुपयाची चॉकलेट देते म्हणून आई आपल्या लक्षात राहते. तेच बाबा आपल्याला देत नाही, तेच 1 रुपये घेऊन आपल्या शाळेची फीस भरतात. आपल्या मुलाला कोणासमोर हात पसरवायची वेळ येऊ नये म्हणून ते 1 रुपयाचं कष्ट करून आपल्यासाठी बंगले बांधतात. आणि आज त्या बंगल्यामध्ये कोणाही कानाकोपऱ्याला आईबापाला सन्मान जगणं मात्र आपण देत नाही. आईपेक्षा मोठं कोणीच नाही आणि बापापेक्षा महत्त्वाचं कोणीच नाही. माझं जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. झालेली कीर्तनरूपी सेवा मी इथेच माझ्या गुरु माऊलीच्या व माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करते. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनवर शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागी शाशी, श्री गुरु नागी शाशी, श्री गुरु नागी शाशी गुरु राजा. महादेव मान्य धरा संत संग, महादेव मान्य
रा